जालन्यात संभाजीनगर रोडवर भीषण अपघात। 18 टायर टेलरनं दुचाकीस्वाराला चिरडले, परप्रांतीय कामगार ठार, एक गंभीर जखमी। त्रिमूर्ती चौकातील दुर्घटनेनंतर संताप, पथ दिवे, पदचारी पूल आणि गतिरोधकांची मागणी। जालना शहरातील संभाजीनगर रोडवरील ITI कॉलेजजवळील त्रिमूर्ती चौकात बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झालाय। भरधाव येणाऱ्या 18 टायर ट्रेलरनं एका दुचाकीला जोरदार धडक देत दोघांनाही चिरडल्यानं हा अपघात घडला। या दुर्घटनेत विकी कुमार वय वर्ष 40 यांचा जागीच मृत्यू झाला असून ते परप्रांतीय कामगार असल्याची माहिती आहे, तर बाबू शहा वय वर्ष 35 राहणार सुंदरनगर चंदनजिरा हे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं दोघांना जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी विकी कुमार यांना तपासून मृत घोषित केले, तर बाबू शहा यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असताना स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अक्षय मोरे यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी सांगितले की नागेवाडीपासून विशाल कॉर्नरपर्यंत महामार्गावरील दुभाजकावर कोट्यावधी रुपये खर्च करून पथ दिवे उभारण्यात आले असले तरी ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीयेत। हे पथ दिवे कार्यान्वित असते तर हा अपघात टाळता आला असता, असा दावा त्यांनी केला आहे। चंदनजिरा व सुंदरनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगारांची वस्ती असून त्यांची औद्योगिक वसाहतीकडे सतत ये-जा सुरू असते, त्यामुळे या भागात पादचारी पूल उभारणे, सर्व पथ दिवे तात्काळ सुरू करणे आणि आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवणे अत्यावश्यक असल्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे। ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत असतानाही प्रशासनानं थेट दुर्लक्ष केल्याचा आरोप करत भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास पंचनामा करून सुरू केला आहे। सर, काय अपघात झालाय त्याच्यात एक पेशंट दगावला काय? हो, आता थोड्या वेळी आमच्याकडे 2 पेशंट आले ज्यांचा MIDC इथे अपघात झाला होता। त्यातले 2 पेशंट नामे बाबू शहा आणि एक विकी कुमार। त्यातला बाबू शहा याला आयसीयूला ऍडमिट केलंय, त्याच्यावर उपचार सुरू आहे व विकी कुमार याला तपासणी अंती मृत आम्ही घोषित केलंय आणि बॉडी समोरच्या कार्यवाहीसाठी शिफ्ट केली आहे। मृत्यूचं कारण सध्या आता पोस्टमॉर्टम नंतर फायनल रिपोर्ट येईल त्यावेळेस कळणार। प्रथम तुमच्याकडे आला होता तो कशा स्टेजमध्ये होता? प्राथमिक आमच्याकडे आल्यानंतर त्याचा पल्स जे नाडी म्हणतो आपण ते लागत नव्हती, तर आला त्यावेळेस मृत अवस्थेतच होता। त्याला प्रॉपर चेक केल्यानंतर आम्ही त्याला मृत घोषित केलेला आहे। डॉक्टर संकेत नागरे। काय घटना? आज संध्याकाळी ITI कॉलेज जालना छत्रपती संभाजीनगर रोडवरती एक कंटेनर, मोठं 18 टायरचं कंटेनरने एक टू व्हीलर वाल्या 2 इसम गाडीवर जात होते, त्यांना मागून धडक देऊन जागीच चुरा केलं। त्यातलं एक मयत झालेलं आहे आणि एक जिवंत आहे, सध्या तो पण सिरियस आहे। रस्त्याने जात होते, त्याला मागून त्याने धक्का देऊन उडून दिलं आणि जो मयत आहे तो परप्रांतीय आहे आणि वारंवार तिथे ऍक्सिडेंट होतच राहतात। नागेवाडी पासून तर विशाल कॉर्नर पर्यंत इतके अपघात होतात, तिथे कुठे रस्त्याची स्ट्रीट लाईट चालू नाहीये, प्रशासन जागीच होत नाहीये आणि दुसरी गोष्ट ब्रेकर सुद्धा नाही। वारंवार टोल नाक्यास PWD निवेदन देऊन सुद्धा ते कुठल्याही प्रकारचे ब्रेकर किंवा स्ट्रीट लाईट चालू करत नाही। या अपघातामुळे इतके अपघात होतात तिथं की म्हणजे अनगिनत अपघात होतात। प्रशासनाकडून तिथे एक आम्हाला पादचारी पूल आणि स्ट्रीट लाईट चालू करून द्यावे ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे। माझं अक्षय मोरे, मी एक सामाजिक कार्यकर्ता।